नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील धडा 21वा कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिये यामधील एक अतिशय महत्त्वाचा घटक शिकणार आहोत. या घटकाचे नाव रक्ताभिसरण आहे. रक्ताभिसरण शिकायला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला अन्न आणि प्राणवायू कसा मिळत असेल? आपण जे अन्न खातो त्यामधील पोषक घटक आणि आपण श्वासातून घेतलेला प्राणवायू आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत कसा पोहोचत असेल? याचे उत्तर आहे रक्ताभिसरण. आज आपण रक्ताभिसरण म्हणजे काय, ते कसे होते आणि त्याचे महत्त्व काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्या शरीरात हृदय हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदय आपल्या छातीच्या डाव्या बाजूला असते. ते दिवस रात्र एक क्षणही न थांबता सतत धडधडत असते. आपण झोपलो तरी हृदय आपले काम करतच असते. हृदयाचे मुख्य काम म्हणजे शरीरातील रक्ताला पंप करून संपूर्ण शरीरात पाठवणे. जसे घरामध्ये पाण्याची मोटर पाणी सर्व नळांपर्यंत पोहोचवते, त्याचप्रमाणे हृदय रक्ताला शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवते. त्यामुळे हृदयाला आपल्या शरीराचा पंप असेही म्हणतात. आता रक्ताभिसरण म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया. हृदयातून रक्तवाहिन्यांच्या मदतीने शरीराच्या सर्व भागामध्ये जाते. ते प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू आणि अन्नद्रव्य पोहोचवते. त्यानंतर शरीरातील कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ पदार्थ गोळा करून ते रक्त पुन्हा हृदयाकडे परत आणते. हृदयातून रक्त संपूर्ण शरीरात जाऊन पुन्हा हृदयात येण्याच्या या सतत चालणाऱ्या प्रक्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. ही प्रक्रिया आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालू असते. आता रक्ताचे कार्य समजून घेऊया. रक्त आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. रक्त शरीराच्या प्रत्येक भागाला प्राणवायू पोहोचवते. आपण जे अन्न खातो त्यामधील पोषक घटकही रक्त शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवते. तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी रक्त मदत करते. याशिवाय रक्त आपल्या शरीराचे तापमान योग्य ठेवण्यास मदत करते आणि अनेक रोगांपासून संरक्षणही करते. आपल्या रक्ताशिवाय आपले शरीर निरोगी राहू शकत नाही. रक्त आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांमधून फिरते. रक्तवाहिन्या म्हणजे रक्त जाण्याचे मार्ग आहेत. या रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात पसरलेल्या असतात. त्यामुळे रक्त शरीराच्या प्रत्येक छोट्या मोठ्या भागांपर्यंत सहज पोहोचते. रक्तवाहिन्या नसत्या तर रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकले नसते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचेही आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे कार्य आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. समजा आपल्या गावात किंवा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन असतात. जर त्या पाईपलाईनमधून पाणी वाहिले नाही तर लोकांना पाणी मिळणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात रक्तवाहिन्या म्हणजे पाईपलाईन आहेत आणि हृदय म्हणजे मोटार आहे. मोटार जशी पाणी पुढे ढकलते तसे हृदय रक्ताला संपूर्ण शरीरात पाठवते. त्यामुळे हा विषय समजून घेणे खूप सोपे होते. आता एक विचार करा. जर आपल्या शरीरात रक्ताभिसरण थांबले तर काय होईल? शरीराच्या अवयवांना प्राणवायू आणि अन्नद्रव्ये मिळणार नाहीत. त्यामुळे ते काम करणे बंद करतील. म्हणूनच रक्ताभिसरण ही प्रक्रिया आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. हृदयाचे कार्य योग्य प्रकारे चालू राहणे म्हणजेच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे, पौष्टिक आणि संतुलित आहार घेतला पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, जास्त तेलकट आणि जंक फूड टाळले पाहिजेत आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे. या चांगल्या सवयींमुळे आपले हृदय
निरोगी राहते आणि रक्ताभिसरणही व्यवस्थित होते. आता आपण आज काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. आपल्या शरीरात हृदय हे रक्त पंप करण्याचे काम करते. रक्तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीरात फिरते. रक्त शरीराच्या प्रत्येक भागाला प्राणवायू आणि अन्नद्रव्ये पोहोचवते. तसेच टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते. हृदयातून रक्त संपूर्ण शरीरात जाऊन पुन्हा हृदयात येण्याच्या प्रक्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. तर आता आपण रक्ताभिसरण हा घटक शिकलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.